हे गाईज वेलकम बॅक. आज मी चतुर्थी स्पेशल साबुदाण्याची खिचडी बनवली आहे. तर तुम्ही बघू शकतात. इथे आता मी टेस्ट करून दाखवतो. मला तर खूप आवडले. तुम्ही ट्राय करून बघा आणि मग सांगा कसं बनलं आहे. हे बघा, हा माझा रिॲक्शन आहे. आता सगळ्यात पहिले आपल्याला गॅस ऑन करायची आहे आणि मग बघायचं आणि मग थोडा वेळ बघायचं की गरम झालं आहे का. आता ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि तेल चतुर्थीला चालतं म्हणून मी टाकलेलं आहे. तुम्ही तूप पण वापरू शकतात. ह्याच्यानंतर मी इथे जिरे टाकतो आहे. जिऱ्याने चांगली चव येते म्हणून मी जिरे टाकतो आहे. आता ह्याला चांगलं मिक्स करायचं म्हणजे थोडं जिरे होतील. आणि आता मी इथे हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. आपण हिरवी मिरची टाकतो, त्याचे पीसेस टाकतो, बट इथे हिरवी मिरचीची पेस्टनी चांगली चव येते म्हणून मी हिरवी मिरचीची पेस्ट टाकली. आता ह्याला छानसं हलवून घेऊत. इथे सगळं साहित्य मी ट्रेमध्ये ठेवलं आहे. आईने मला ठेवून दिलं आहे. आता ह्याच्यामध्ये छानसे बॉईल झालेत. आता ह्याला पुन्हा नीट हलवून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये मी बटाट्याचे पीसेस टाकणार आहे. तर तुम्ही बघू शकतात, आईने मला पीसेस करून दिलेले आहेत. ह्याला पुन्हा एकदा हलवून घ्यायचं, नीट हलवून घ्यायचं म्हणजे चांगली बनेल खिचडी. आता ह्याला छानसं मी हलवलेलं आहे आणि आता ह्याला झाकून ठेवायचं म्हणजे ह्याला वाफ येईल. आता तुम्ही बघू शकतात, ह्याला 2 मिनटं ठेवायचं झाकून आणि पुन्हा मिक्स करायचं एकदा. आणि ह्याच्यानी आपल्याला एकदम चांगली खिचडी असा रिझल्ट भेटेल एंडमध्ये. आता ह्याच्यामध्ये मी साबुदाणा टाकते. मी काल रात्रीच आईने भिजवून ठेवलं होतं आणि ह्याला टाकल्यावर पुन्हा चांगलं मिक्स करायचं. तर तुम्ही बघू शकतात. आता हे मिक्स झाल्यावर आता एक चांगलासा कलर येईल. तर तुम्ही बघा पुढे. आता मी ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकतो. चुकून थोडं सांडलं कारण की मी फर्स्ट टाइम आज करतो म्हणून पहिल्यांदा सांडलं. आता ह्याला पुन्हा एकदा मिक्स करायचं. छानसं असं मिक्स करून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये छानसा कलर येईल आणि मग आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकू शकतो. तर आता तुम्ही बघू शकतात की ह्याला मिक्स केलं आणि चांगलासा कलर आलेला आहे. ह्याला 3-4 मिनटांपर्यंत मिक्स करत राहायचं कंटिन्युअसली म्हणजे कलर येईल. आता मी चवीनुसार मीठ टाकतो आहे ह्याच्यामध्ये आणि आता साखर पण टाकतो. आता ह्याला पुन्हा मिक्स करायचं म्हणजे ती साखर आणि मीठ चांगलीशी मिक्स होऊन जाईल. आता ह्याला पुन्हा एकदा झाकायचं आणि गॅसला थोडं कमी करायचं आणि हे आता बंद केलं. आता मी दही वाटीमध्ये टाकतो. मला दही खूप आवडतं. जर तुम्हाला आवडतं तर कॉमेंट करा. मला तर खूप आवडतं म्हणून मी दही घेतलं इथे. आणि साबुदाण्याच्या खिचडीबरोबर दही खूप चांगलं लागतं म्हणून मी वाटीमध्ये टाकलं. आता ह्याला उघडायचं आणि पुन्हा एकदा हलवायचं. वाव, मला तर खूप आवडलं. मला तर खूपच आवडलं खरंच. आता ह्याला पुन्हा झाकायचं, गॅस ऑफ करायची आणि ह्याला साईडला घेतलं आहे मी.
आता मी ह्याला प्लेटमध्ये टाकणार आहे. मला तर खूप आवडली. जर तुम्हाला आवडली तर प्लीज टेल मी इन द कॉमेंट्स. बट स्वयंपाक करणं बिलकुल इझी नाही आहे. मी ही खिचडी बनवताना नोटीस केलं. आई कशी बनवती मला माहीत नाही, बट मला ह्यावेळेस कळालं की कुठलीच गोष्ट जी आई करती ती सोपी नाही आहे. तर तुम्ही पण आईला मदत करत जावा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.